नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे अभ्यासतोय. पाठीमागच्या तासाला आपण रासायनिक अभिक्रियांचे 3 प्रकार अभ्यासलेले होते. त्याच्यामध्ये पहिला होता संयोग अभिक्रिया, त्यानंतर दुसरा होता अपघटन अभिक्रिया आणि त्यानंतर तिसरा होता विस्थापन अभिक्रिया. आजच्या तासाला आपण त्या पुढच्या ज्या काय रासायनिक अभिक्रिया आहेत किंवा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. तर इथं मी दाखवतोय रासायनिक अभिक्रियेचा पुढचा प्रकार. तर तो आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता ही उदाहरणं आहेत पहा. हे बेरियम सल्फेट आणि हे आहे पोटॅशियम क्रोमेट. यांच्यामध्ये अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार होते, तर बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट तयार होते. त्यानंतर हे आहे सिल्वर नायट्रेट आणि हे आहे NaCl. या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराईड तयार होते पहा. आता Ba म्हणजे बेरियम, SO4 म्हटल्यानंतर सल्फेट, K म्हटल्यानंतर पोटॅशियम, Cr म्हटल्यानंतर क्रोमियम. हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं. आता या 2 रासायनिक अभिक्रियांचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येते की या ठिकाणी हा जो बेरियम आहे आणि हा जो पोटॅशियम आहे हे दोघं काय करतायत, आपली जागा बदलत आहेत. म्हणजे पोटॅशियम कुठे येतोय, असा Baच्या ठिकाणी येतोय आणि Ba कुठे येतोय, K2च्या ठिकाणी येतोय. K2 कुठं जातोय, Baच्या ठिकाणी आणि Ba कुठे येतोय, K2च्या ठिकाणी. बाकी याच्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे या ठिकाणी काय होते, फक्त आयनांची अदलाबदल होते. हा Ba संयुगामध्ये अणू नसतात, कधीही लक्षात ठेवायचं. संयुगामध्ये नेहमीच आयन असतात. तर हे Ba आयन आहेत आणि हे K2 आयन आहेत. या आयनांच्या अदलाबदल होते आणि या ठिकाणी अवक्षेप तयार होतोय पहा. तर अशी जी अभिक्रिया आहे इथं मोठं करून दाखवतो मी. तर इथं पहा, इथं अशी अभिक्रियेची व्याख्या आहे पहा. तर अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील काय होते, आयनांची अदलाबदल होते पहा. तर ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर इथं यात त्यांची ही उदाहरणं आहेत. हे बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट. तर यांच्या आयनांची अशी अदलाबदल होते आणि अशा प्रकारचे अवक्षेप तयार होतात. तर ही जी काही अभिक्रिया आहे, या अभिक्रियेला
दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता इथं बघा, हे जरा चित्ररूपामध्ये तुम्हाला मी दाखवतोय, बरोबर, मोठं करून दाखवतो. तर हे एक संयोग आहे AB आणि हे दुसरं संयोग आहे CD. या दोघांमध्ये काय होते, रासायनिक अभिक्रिया होते. आता रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी काय होते पहा, हा CA कुठे येतोय, CA ठिकाणी येतोय आणि A कुठं जातोय पहा, Cच्या ठिकाणी. बाकी B आणि D त्याच्याच जागेवरती आहेत, बरोबर. म्हणजे या ठिकाणी फक्त या दोन आयनांची अदलाबदल होते. आणि ज्या अभिक्रियेमध्ये असं होतं त्या अभिक्रियेला काय म्हणायचं, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. वि आणि स्थापन वेगळ्या ठिकाणी स्थापन झालेत, कोण, C आणि A. म्हणून अशा प्रकारची जी काय अभिक्रिया असते या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. कारण दोघांचं विस्थापन होतं आहे म्हणून दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता विस्थापन अभिक्रियेत काय पाहिलं होतं आपण, एकाचंच विस्थापन होत होतं. परंतु दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं आहे, तर दोघांचं विस्थापन होतं आहे. आता या पुढच्या अभिक्रिया पहा, उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. तर या आपल्याला आता अभ्यासायच्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस अभिक्रिया घडून येण्यासाठी पहा, कधी उष्णता द्यावी लागते तर कधी त्यामधून उष्णता बाहेर पडते. तर इथं काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. तर बर्फ वितळणं आणि पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणं. आता तुम्हाला माहीत आहे, बर्फ जोपर्यंत थंड भागामध्ये आहे तोपर्यंत तो काही वितळत नाही. ज्यावेळेस त्या बर्फाला उष्णता मिळते त्यावेळेसच तो बर्फ काय होतो, वितळायला लागतो. म्हणजे बर्फ काय करतो, उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळं तो काय होतो, वितळतो. म्हणजे बर्फ वितळत असताना म्हणजे हा भौतिक बदल आहे. बाहेरील उष्णता वापरली जाते, त्यामुळं ही काय आहे, उष्माग्राही. ग्राही म्हणजे ग्रहण करणं, बाहेरून उष्णता घेणं. जी अभिक्रिया घडून येण्यासाठी बाहेरून उष्णता ग्रहण केली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं पहा. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणं. ज्यावेळेस तुम्ही पोटॅशियम नायट्रेट घ्याल आणि ते पाण्यात विरघळवाल त्यावेळेस तुम्हाला पाणी थंड झालेलं जाणवेल. कारण पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळायचं आहे. मग ही अभिक्रिया घडून येण्यासाठी त्याला उष्णतेची आवश्यकता असते. मग ही उष्णता पोटॅशियम नायट्रेट पाण्याकडून काढून घेतो आणि तो पाण्यामध्ये विरघळतो. म्हणजे बर्फ वितळणं आणि पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणं या ज्या दोन काही अभिक्रिया आहेत, या ठिकाणी काय केलं जातं, तर बाहेरील उष्णता वापरली जाते आणि मग या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. लक्षात ठेवा, या प्रक्रिया आहेत. प्रक्रिया आणि अभिक्रिया वेगळ्या. सुरुवातीला आपण काय अभ्यासतोय, प्रक्रिया अभ्यासूया. तर बर्फ वितळण्याची ही एक प्रक्रिया आहे आणि पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळण्याची ही एक आहे प्रक्रिया आहे. तर या दोन प्रक्रिया घडून येण्यासाठी उष्णता काय केली जाते, घेतली जाते. बाहेरील उष्णता काय केली जाते, वापरली जाते. आणि जर बाहेरील उष्णता आतमध्ये घेतली जात असेल तर त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता त्याच्या उलट दोन इथे पहा. पाण्यापासून बर्फ तयार होणं. आता काय करायचं आहे, तर पाण्यापासून बर्फ तयार करायचा आहे.
मग पाण्यापासून जर बर्फ तयार करायचा असेल तर पाण्यामध्ये असलेली जी काय उष्णता आहे ती उष्णता बाहेर फेकली पाहिजे पाण्याने. जे त्याच्यामध्ये जेवढी पण उष्णता आहे ती त्याने बाहेर फेकल्यानंतर ते कसं होणार आहे, त्याच्याकडं काय उष्णता आहे, उष्णता त्यांनी काढून टाकली की तो कसा होणार आहे, थंड होणार आहे. आणि थंड झालं की त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, बर्फामध्ये होणार आहे. म्हणजे पाण्यापासून बर्फ तयार होणं ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणून ही प्रक्रिया उष्मादायी प्रक्रिया आहे बा. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणं. बरोबर. आता सोडियम हायड्रॉक्साईड काय करायचं आहे, पाण्यात विरघळवायचं आहे. तर सोडियम हायड्रॉक्साईड काय करतो, तर त्याच्या आतमध्ये असलेली जी काय उष्णता आहे तो बाहेर फेकतो आणि त्याच्यामुळं ते मिश्रण काय होतं, तापतं. त्याचप्रमाणे पहा, सहज सल्फ्युरिक आम्ल जे आहे या आम्लात जर पाणी ओतलं, पाण्याचं तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. पहा, लक्षात ठेवायचं. तर सहज सल्फ्युरिक आम्लामध्ये कधीही पाणी ओतायचं नाही. आम्लामध्ये कुठलंही आम्ल असो किंवा आम्लारी असो त्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही, तर पाण्यात ते ओतायचे. आणि तुम्ही जर उलट केलं म्हणजे आम्लामध्ये जर पाणी टाकलं तर त्या ठिकाणी त्याचं बाष्पीभवन होऊन काही अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी काय करायचं, तर आवश्यक तितके पाणी काचपात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ॲसिड ओतून ढवळतात. तर या दोन प्रक्रिया आपण अभ्यासल्या. एक उष्माग्राही, त्याची दोन उदाहरणं पाहिली. एक बर्फ वितळणं आणि दुसरं पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणं. आता या ज्या दोन प्रक्रिया आहेत या दोन्ही प्रक्रियांमध्ये काय केली जाते, बाहेरील उष्णता वापरली जाते, बर्फ वितळण्यासाठी सुद्धा आणि पोटॅशियम नायट्रेट विरघळण्यासाठी सुद्धा. म्हणून या कसल्या प्रक्रिया आहेत, उष्माग्राही प्रक्रिया आहेत. आणि पाण्यापासून बर्फ तयार होणं, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणं या कसल्या प्रक्रिया आहेत, तर या उष्मादायी प्रक्रिया आहेत. कारण या प्रक्रिया घडत असताना उष्णता बाहेर फेकली जाते. आता त्याची इथं पहा एक उदाहरण दिलेलं आहे. इथं उष्माग्राही प्रक्रिया दिसते, उष्माग्राही अभिक्रिया. तर अमोनियम क्लोराईड आणि पाणी. तर ज्यावेळेस हे पाण्यात विरघळणार आहे अमोनियम क्लोराईड, त्यावेळेस उष्णता काय केली जाते, शोषली जाते. म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती कसली आहे, उष्माग्राही प्रक्रिया आहे. कारण या प्रक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते. आता आणखीन एक उदाहरण आहे पहा त्याचं. उष्माग्राही प्रक्रिया इथं. आता हे आहे उष्माग्राही अभिक्रियेचंच हे पण उदाहरण आहे. हे आहे कॅल्शियम कार्बोनेट. आपल्याला माहीत आहे कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन घडून येण्यासाठी त्याला उष्णता द्यावी लागते. म्हणजे हा काय करतो, उष्णता शोषून घेतो अपघटन होण्यासाठी. म्हणून हे देखील उदाहरण उष्माग्राही अभिक्रियेचं आहे. आता त्याची व्याख्या. उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते. म्हणजे उष्णता जर त्याला दिली असेल म्हणजे काय, तर अभिक्रियाकारकांचं रूपांतर
उत्पादितामध्ये होताना परिसरातून काय उष्णता शोषली असेल किंवा बाहेरून काय त्याला सतत उष्णता द्यावी लागली असेल तर ती जी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया उष्माग्राही अभिक्रिया CaCO3 कंसात S अधिक उष्णता दिलेली आहे इथं पहा. मग त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. म्हणजे जर बाहेरून उष्णता द्यावी लागली, बाहेरून उष्णता शोषली तर ती जी अभिक्रिया आहे तिला म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया. त्यानंतर इथं पहा या उष्मादायी अभिक्रिया. कसल्या? उष्मादायी अभिक्रिया. हे आयर्न ऑक्साईड अधिक ॲल्युमिनियम त्यापासून काय तयार होतं तर लोह ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि उष्णता तयार होते. ज्यावेळेस आयर्न ऑक्साईड बरोबर ॲल्युमिनियमची अभिक्रिया होते त्यावेळेस ॲल्युमिनियम ऑक्साईड हे Al2O3 आणि Fe म्हणजे लोखंड आणि उष्णता बाहेर फेकली जाते. पहा उष्णता जर बाहेर फेकली तर तिला म्हणायचं उष्मादायी अभिक्रिया. हे कसलं उदाहरण आहे? उष्मादायी अभिक्रियेचं. त्याची व्याख्या इथं आहे पहा. तर उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितेमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते. तर अशा काही रासायनिक अभिक्रिया असतात की त्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितांमध्ये होताना काय होतं? उष्णता बाहेर टाकली जाते. तर हे एक त्याचं काय आहे उदाहरण आहे. उष्मादायी अभिक्रियेचं काय हे उदाहरण आहे. हे आहे कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनखडी. चुनखडी ज्यावेळेस आपण पाण्यात टाकतो त्यावेळेस त्या चुनखडीपासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना तयार होतो आणि त्यावेळेस ते पाणी खूप तापतं. म्हणजे पाणी का तापलं तर चुनखडीचं रूपांतर चुन्यामध्ये होण्यासाठी त्यातून उष्णता काय झाली? बाहेर पडली आणि त्या बाहेर पडलेल्या उष्णतेने काय केलं? पाणी तापलं. म्हणजे ही अभिक्रिया घडून येण्यासाठी काय होते? उष्णता बाहेर फेकली जाते आणि उष्णता बाहेर फेकून इथं हा चुना तयार झालेला आहे. तर ही उष्मादायी रासायनिक अभिक्रिया. याच्यामध्ये काय? अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते. आता इथं या चित्रांच्या साह्याने दाखवलेलं आहे पहा. तर हा आहे बर्फ आहे आणि ही आहे आग. बरोबर. आता हे बर्फ आणि ही आग. इथं बर्फ वितळतोय. बर्फ वितळण्यासाठी त्याने काय केलं? हे बाणाच्या साह्याने जे दाखवले ना ही उष्णता आहे. ही उष्णता काय केली त्याने? शोषलेली आहे. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया आहे उष्माग्राही अभिक्रिया. एंडोथर्मिक इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. ही उष्माग्राही कारण उष्णता याच्या आतमध्ये आलेली आहे बर्फाकडे. बरोबर. म्हणजे उष्णता जर शोषली जात असेल, उष्णता जर ग्रहण केली जात असेल तर त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं. आणि इथंही आग आहे पहा. यापासून उष्णता काय होते? बाहेर पडते, बाहेर फेकली जाते. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? उष्मादायी अभिक्रियेचं आहे. आता त्याच्या अगोदर ऑक्सिडीकरण अभिक्रिया एक आपल्याला अभ्यासायची आहे. तर ह्याचं उदाहरण बघा. ऑक्सिडीकरण अभिक्रिया. तर हे आहे अभिक्रियाकारक Mg. 2 Mg का आहे? अभिक्रियाकारक आहे. आणि हे O2 का आहे? ऑक्सिजन आहे.
जेव्हा या अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो तेव्हा त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणायचं. नेहमीच लक्षात ठेवायचं, ऑक्सिडीकरण. ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन बरोबर संयोग. कधी लक्षात ठेवा शब्दावरून, ऑक्सिडीकरण ऑक्सिजन बरोबर संयोग. म्हणजे जेव्हा अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो तेव्हा त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. ही आहे मॅग्नेशियमची फीत, बरोबर. ही आपण प्रज्वलित केली म्हणजे हिला आग लावली तर लगेच काय त्याला आग लागत नाही. ज्यावेळेस त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो त्यावेळेसच ती पेट घेते आणि त्यामधून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची पूड तयार होते. आपण अभ्यासलेलं आहे. तर पुढची जी काही रासायनिक अभिक्रिया होती आत्ता आपण पाहिली ती म्हणजे ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया. आता याचं दुसरी पण एक व्याख्या आहे पहा ऑक्सिडीकरण अभिक्रियेची. आता इथं आहे मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साईड आणि इथं आहे इथेन C2H6, बरोबर. आता MgH2, बरोबर. तर या Mgमधून हा H2 बाहेर गेला. इथं हे दोघं एकत्रित आहेत पण इथं हे विभागले, बरोबर. विभागले म्हणजे हा कुठं गेला, बाहेर गेला. आता इथं हे C2H6 हे एकत्र आहेत पण यातला 2 H2 काय झाले, बाहेर गेले. म्हणजे जेव्हा अभिक्रियाकारकांमधून हायड्रोजन बाहेर जातो, H2 हायड्रोजन, ज्यावेळेस हा हायड्रोजन कोणत्याही अभिक्रियाकारकामधून बाहेर जातो, हे अभिक्रियाकारक आहे, याच्यामधून हायड्रोजन बाहेर गेला, हा अभिक्रियाकारक आहे, याच्यामधून हायड्रोजन बाहेर गेला. जेव्हा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो तेव्हा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक अभिक्रियांचे काही प्रकार अभ्यासले. त्याच्यामध्ये दुहेरी विस्थापन अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया, उष्मादायी अभिक्रिया आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया यांची उदाहरणं व्यवस्थित लक्षात ठेवा, व्याख्या पाठ करा.